जेव्हा माणूस एखादा नोकरी करतो, बरोबर आहे, नोकरीमध्ये 8-8 आणि 10-10 तास तो देतो, डेडिकेटेडली त्या ठिकाणी काम करतो, तेव्हा तुला मंथेनला पगार मिळतो. गोष्ट लॉजिकल आहे ना. तुमच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही ती गोष्ट बिना पगाराची वर्षभर करा. यूट्यूबला ब्राउज करता करता भटकताना हा यूट्यूब चॅनल लिंक मी टाकतो, तुम्हाला चेक करा. हा चॅनल आहे पर्टिक्युलरली सैराट पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. सैराटमधला परशा, हेच ॲक्च्युली आजचं थंबनेलचं टायटल असणार आहे. सैराटमधला परशा त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून कॉन्टेंट क्रिएशनवरती भर दिला. त्याचे मला वाटतं जवळपास 30-40,000च्या फॉलोअर्सपर्यंत काहीतरी पोचलेलं आहे चॅनल. पण द कॉन्टेंट त्याचं काय आहे, महिन्यातनं का आठवड्यातनं एकदा असं काहीतरी व्हिडिओ टाकतो, तुम्ही बघू शकता जाऊन, लिंक मी खाली देतो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज पण दिवसभराचं काही शेड्यूल तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण दिवसभर एडिटिंगच्याच कामात असल्यामुळे विशेष असं काही शूटमध्ये नव्हतं. संध्याकाळी आता रानात आलो चालायला, थोडासा व्यायाम करायचा म्हटलं, जरा सवयच काहीतरी खाऊया आधी. खायला म्हणजे काय, चवळ्याच्या शेंगा तोडल्यात सकाळ सकाळी, त्यातले कवळ्या शेंगा बघूया. कवळ्या शेंगा मस्त लागतात खायला. त्या जरा शेवायच मी तोडणार आहे आता. अशा प्रकारे मी घुसायला लागलोय चवळ्याच्या शेतात आत. ह्या चवळ्याच्या शेंगा आहेत, कवळ्या शेंगा एक 7-8 तोडायच्या, मस्त लागतात खायला, टेस्टला भारी लागते त्या. अशा असतात चवळ्याच्या शेंगा. हे चवळ्याची शेती आहे आणि असे चवळ्याच्या शेंगा असतात. कवळ्या शेंगा भारी लागतात, पण 7-8-10 शेंगा घ्यायला चगावायला. चवळ्याच्या शेंगा. याला एवढं सगळ्या गोष्टी आपण यूट्यूबसाठी करतोय. खरंच यूट्यूबसाठी सगळ्यांनी किंवा बऱ्याच जर लोकांनी सांगितलेला एक फॉर्म्युला आहे, कन्सिस्टन्सी खरंच काम करते. आता मला माहीत नाही, मी व्ह्यूज बघत नाही, काय करत नाही. जा प्रत्येक वेळी शूट झाले की एडिटिंग करायचे, शेड्यूल करून टाकायचं उद्यासाठी, लय काही विशेष त्यात करीत बसायचं नाही. मी व्ह्यूज बघायचो, व्ह्यूज पण कशा पद्धतीने मिळतात बाबा. खरंच लोक आपल्या ब्लॉगमध्ये इंटरेस्टेड आहे का, ते इंटरेस्टेड लोक आपल्याला सबस्क्राईब करतात आणि खरंच आपल्या आयुष्याबद्दल बघतात, वाचतात म्हणणं चुकीचं आहे ॲक्च्युली, बघतात टाईमपास म्हणून. आणि अशी टाईमपास लोक आपल्याला इंटरेस्ट करायचे, म्हणजे अट्रॅक्ट करायचे. अजून एक विषय आहे, तुमच्या सगळ्यांच्यासोबत डिस्कस करायचा आहे मला. तो विषय असा आहे, आता काल परवा मी एक इंस्टावरती रील बघितली होती. त्याचे जवळपास नाही म्हणायला गेलं तर 1.82 मिलियनच्या आसपास काहीतरी फॉलोअर्स होते. आणि आजचा जो जमाना आहे तो फॉलोअर्स गेन करण्यासाठी आहे. कुणाला तरी शहाणं करायला गेलं की आपण मूर्ख ठरतो हे माहिती आहे, त्यात काय आपण सक्सेसफुल होत नाही. त्याने काय कॉन्सेप्ट सांगितली, आपण चालतोय, आपण बोलतोय, चालता 30-40 सेकंदाचं रेकॉर्डिंग करून टाकायला काय अडचण आहे. खरंच मी काल आणि परवापासून विचार करायला लागलो, आता बोलता 30-40 सेकंदाचा रील आपल्या असेच होत्यात. आणि त्या पर्टिक्युलर माणसानं जवळपास दिवसाला मला वाटतंय 3-4 रील तो टाकत होता. 3-3, 4-4 रील डेली बेसिसवरती. मिनिमम ॲव्हरेज तरी ते 2 जातच होते. तिचे कन्सिस्टन्टली जेव्हा बघितली मी, तर 2-2 मिनिमम रील तो टाकत होता. तर या प्रकारे त्यांनी काम केलं आणि जवळपास सांगतो एका वर्षात 0 बसनं तो 1.82 मिलियन फॉलोअर्सपर्यंत पोहोचला. सगळा कॉन्टेंट आपला चालेल असं नाही, पण तुमचं सोशल मीडिया कॉन्टेंटनी फ्लड करा. म्हणजे कुठली ना कुठली तुम्ही त्यात बोलता चालता एक फ्लो येऊन जातोय, आणि तो फ्लो जगायला जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे ही गोष्ट त्याच्या सांगण्यातनं म्हणजे लक्षात आली, बाबा बेस्ट कॉन्टेंट असं काही विषय नाही आहे. चालता बोलता काहीतरी असे वाक्य बोलून जातात जे व्हायरल होतात, लोक परत त्याचं स्टेटस ठेवतात. तर अशा प्रकारे सगळं आहे. खरं तर आता आहे भयंकर ऊन. तर या सगळ्या गोष्टी आहेत. सांगायचं उद्देश तात्पर्य ह्यातला एवढंच आहे की लोक अर्धा सेकंड सुद्धा शूट करायला लोक कंटाळा करतात, जे मी करत होतो पूर्वी.
आता बऱ्याचशाच गोष्टी मी ॲट अ टाईम चालवतोय आणि लॉजिकल गोष्ट आहे ना. जेव्हा माणूस एखादा नोकरी करतो, बरोबर आहे, नोकरीमध्ये 8-8 आणि 10-10 तास तो देतो, डेडिकेटेडली त्या ठिकाणी काम करतो, तेव्हा तुला मंथएंडला पगार मिळतो. गोष्ट लॉजिकल आहे ना. तुमच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही ती गोष्ट बिना पगाराची वर्षभर करा. लॉजिकल गोष्ट आहे ना. वर्षभर करा, 8-8, 10-10 तास डेली बेसिसवरती कॉन्टेंट क्रिएशनवरती काम करा. तुम्ही काही करा, स्वतःचं पर्सनल ब्लॉगिंग करा, तुम्हाला अजून काय करता आलं तर त्या ठिकाणी करा, कॉन्टेंट क्रिएशनवरती काम करा. बोलता बोलता चालता चालता 3-3-4 व्हिडिओ असेच निघतात. तर ह्या सांगण्याचं तात्पर्य यातलं एवढंच आहे, जस्ट बी कन्सिस्टंट विथ सोशल मीडिया. नेवर काय म्हणतो आपण त्याला, परफेक्शनच्या मागं लागू नका. परफेक्ट असं काही नसतं. चालता चालता बोलता बोलता गोष्टी परफेक्ट होत जातात, पण प्रत्यक्षात परफेक्ट किंवा पहिल्यांदा परफेक्ट असं काही नसतं. सगळ्यात मोठा मूर्खपणा त्या ठिकाणी मीच केलता की बाबा परफेक्ट व्हिडिओ टाकायचं, परफेक्ट रील टाकायचा, तो रील 3-4 दिवसापूर्वी शूट करून ठेवलेला असतो, एडिटिंगला वेळच मिळत नाही, काहीतरी चुकलेला असतं, राहू दे, तो इग्नोर करतो. अशामुळे वेळ खूप जातो. काहीतरी शूट करतो, चालता चालता बोलता बोलता जेव्हा आपण गोष्टी क्रिएट करायला लागतो, खरंच त्याचा इम्पॅक्ट पडतो. आता जवळपास बघायला गेला हा माझा आवडता 20 का 21 व्लॉग आहे. मला वाटतं शेवटच्या 3-4 व्हिडिओमध्ये खरंच कन्सिस्टंटली व्ह्यूज वाढायला लागलेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा गेम प्ले असतो बाबा, तुम्ही थंबनेल कसं टाकता. थंबनेल इज अ पार्ट ऑफ इंटरेस्ट. लोक त्याच्यावरती बघून तुमचं क्लिक करतात, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये इंटरेस्ट असतात. खरंच तुमच्या लाईफमध्ये अमेझिंग गोष्टी जर होत असतील तर लोक तुम्हाला सबस्क्राईब पण करायला विसरत नाहीत. तर अशा प्रकारे सगळं आहे. सुरुवातीचे 100-150 व्हिडिओ हे तुमचा ट्रायल आहे. हे अख्ख्या सोशल मीडियाचा कॉन्सेप्ट आहे. हा ट्रायल आहे. जोपर्यंत ट्रायलच्या पलीकडे तुम्ही जात नाही ना, तुम्ही सक्सेसफुल होत नाही, किंवा तुम्ही एक बेस अचीव्ह करत नाही सोशल मीडियाचा, आणि तो तुम्हाला करावा लागतोच. त्याला काहीच ऑप्शन नाही आहे. चलो, लय झालं लेक्चर. आणि आज संध्याकाळी ॲक्च्युली रोजचं रुटीन असते की बाबा 10,000 स्टेप्स प्लस 40-50 हार्ड पॉईंट्सची एक्सरसाइज करायची असते. आता एक्सरसाइज म्हणजे विशेष असं काय नाही, ब्रिस्क वॉक असेल, वॉकिंग असेल, किंवा रनिंग असेल, जॉगिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करतो आम्ही. जी गोष्ट आणली ती खातो पाहिजे. ह्याला म्हणतात चवळा, कवळा चवळा. आणि अजून एक विषय सांगायचा म्हणजे, यूट्यूबवरती यूट्यूबला ब्राउज करता करता भटकताना हा यूट्यूब चॅनल, लिंक मी टाकतो तुम्हाला, चेक करा. हा चॅनल आहे पर्टिक्युलरली सैराट पिक्चर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. सैराटमधला परशा, हेच ॲक्च्युली आजचं थंबनेलचं टायटल असणार आहे. सैराटमधला परशा त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून कॉन्टेंट क्रिएशनवरती भर दिला. त्याचे मला वाटतं जवळपास 30-40,000च्या फॉलोअर्सपर्यंत काहीतरी पोचलेलं आहे चॅनल. पण कॉन्टेंट त्याचं काय आहे, महिन्यातनं का आठवड्यातनं एकदा असं काहीतरी व्हिडिओ टाकतो. तुम्ही बघू शकता, जाऊन लिंक मी खाली देतो, एकदा चेक करा. त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना, तो रानातल्या जुन्या जुन्या गोष्टी म्हणजे करतोय, जुन्या जुन्या गोष्टी त्याच्यामध्ये करतोय. त्यातनं सांगायचं तात्पर्य माझं असंच होतं की बाबा तो काय करतो माहिती आहे का, जे मी करतो ते तो आत्ता करायला लागले. म्हणजे एखाद्या जांभळात झाड घ्यायचं, आता मी चवळ्या शेंगा तुम्हाला दाखवल्या, जुन्यातला चवळा म्हणजे विलुप्त होत चाललेली शेतातली प्रजाती, त्या संदर्भात त्या काही गोष्टी करतो. आता मध्यंतरी त्यांनी बोल व्हिडिओला एक मुलाखत पण त्यांनी, हुरडा काय असतो हे सर्वसामान्य गावकडच्या लोकांना माहिती आहे, पण शहरातल्या लोकांना हे माहीतच नाही. धपाटीचं पीठ नेमकं कशाचं असतं हे सुद्धा माहीत नाही. मग ह्या सगळ्या रियालिटी तो यूट्यूबच्या माध्यमातून एक्सपोज करतो की बाबा हे असं असतंय, बरोबर आहे. कॉन्टेंट क्रिएशन करण्याआधी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघा, काय कसं कशा पद्धतीनं. एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, परफेक्ट असं काय नसतं. परफेक्ट अशी कुठली गोष्टच नसते. पहिले 150 व्हिडिओ तुम्ही करायचं ट्रायल बेसिसवरती, त्याच्यानंतर तुम्ही बघा अरे मला एवढे व्ह्यूज मिळेल, एवढे सबस्क्रायबर मिळाले. तोपर्यंत सबस्क्रायबर आणि व्ह्यूज बघूच नका. 8-10-15 मिनटं जे मॅक्सिमम 15 मिनटं, मिनिमम 8 ते 10 मिनटाचे व्हिडिओ तुम्ही क्रिएट करा. त्याच्यामुळे तुम्हाला मल्टी ॲड्स त्या ठिकाणी लागू शकतात भविष्यात, जेव्हा तुम्ही व्हायरल व्हाल तेव्हा. तर अशा प्रकारची सगळी कॉन्सेप्ट आहे, बरोबर आहे. चलो, स्टेट येऊन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मागायचं बसणार आहोत, महत्त्वाचं बोलायचं राहिले, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब तेवढं करा, काही बी करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, काही बी करा, सबस्क्राईब करा. सारखं सारखं का सांगतोय, करा. आजचा विशेष खाद्य म्हणजे चवळा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि
एकच बॅकग्राऊंड सारखं काय झालं उन्हात गेले की सगळं वाईट वाईट दिसतंय, त्यामुळे थोडं सावली सावली शूट केलं. गाडी तिकडे नेऊन लावतो, व्यायाम सुरू करायला बरं. गाडी व्यायाम सुरू केल्यानंतर मिनिमम मला वाटते पाऊण तास जातो टार्गेट कंप्लीट व्हायला. त्याच्यामध्ये ब्रिस्क वॉक असेल, जॉगिंग असेल, फास्ट रनिंग असेल, सगळ्या गोष्टी त्या हिशोबाने करायचं. आणि शूट का करणार नाही, कारण माझ्याकडे काही फिट बँड नाही आहे. माझा मोबाईल हे सगळं ट्रॅक करतो, त्यामुळे मोबाईल ते चालू करून खिशात ठेवायला लागतो तो, आणि खिशात ठेवलेला मोबाईल तर ट्रॅक करतो. आता गाडी तिकडे लावूया. दोन चार दिवसापूर्वी की नाही मी हा सेम शॉट घ्यायचा प्रयत्न केला होता. प्रॉब्लेम काय झाला की रेकॉर्डिंगच चालू केलं नव्हतं. अशा प्रकारे हाय गाडीचं सगळं रेकॉर्डिंग. स्टेटिंग तर आम्ही आमच्या स्पॉटला पोचलेलो आहे शेवटी. इथून आम्ही सुरू करतो व्यायाम, तिकडून सुरू करायचं, त्या साईडला मागं जायचं. असे टोटल 20, म्हणजे येऊन जाऊन एक असे 20 मी करतो. चला स्टार्ट करतो रेकॉर्डिंग आणि तुम्ही बघा. स्टे ट्यून.